उदय सामंत यांनी फेब्रुवारीमध्ये भेट झाली, काय चर्चा झाली? आज मला वाटतं काही मराठी भाषेच्या विषयासंदर्भात चर्चा करायला उदयजी आले होते आणि त्यावर चर्चा झाली. मराठी भाषेचा वापर हा जास्तीत जास्त सगळ्या ठिकाणी झाला पाहिजे. मनसे बँकांमध्ये आंदोलन करते, त्यावरती उदय सामंत देखील असं म्हणतात की कुठेतरी मराठी भाषा सक्तीच गरजेचं आहे, परंतु कायदा सुव्यवस्था. पण मुळात प्रश्न असा आहे की कायदा पाळत कोण नाहीये. जो आरबीआयचा कायदा आहे तो त्यांनी पाळावा, पण आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नाही. आणि कायदा हातात कधी घ्यावा लागतो, जेव्हा काही लोक मराठी भाषेचा अपमान करतात त्यावेळेला. वाटतं जर सगळेजण गोडी गुलाबीत राहील तर काय गरज आहे. आणि जे मराठी भाषा बोलणार नाहीत, मराठी भाषेचा अपमान करतील ते महाराष्ट्रद्रोहीच. देशाबद्दल वाईट बोलतो तो देशद्रोही, जो महाराष्ट्राबद्दल वाईट बोलेल, मराठी भाषेबद्दल वाईट बोलेल तो महाराष्ट्रद्रोहीच. अहो, ज्या माणसाच्या पाठी 4 कार्यकर्ते नाही त्यांचं का तुम्ही ऐकता आणि का त्यांच्याबद्दल बोलता मला काय कळतच नाही. अरे पण कोण बोलतंय काय बोलतंय त्याला पण महत्व असतं ना. साहेब, आपल्याला एका विषयामध्ये समर्थन दिलं, ज्या प्रकारे आपण एसआरए विषय मांडला, ज्या प्रकारे आंदोलन केलं, ते म्हणतात त्या आंदोलनाला आम्ही समर्थन करून त्यांच्यावरच्या आंदोलन. अहो प्रश्न तो नाहीये. प्रश्न असा आहे की आमचा मुद्दा काय तो त्यांना समजलाय का की नाही समजलाय. आमचं म्हणणं आहे जो आरबीआयचा नियम आहे तोच आम्ही सांगतोय ना पाळायला. आम्ही का कायद्याच्या बाहेर जाऊन सांगतोय का. पहिला कायदा काय तो त्यांनी समजून घ्यावा. आज आम्ही त्यांना म्हणजे त्यांच्याशी जेव्हा राजसाहेबांची भेट झाली त्यावेळेलाही या विषयावर चर्चा झाली. आम्हीही सांगितलं त्यांना की मराठी भाषेचा वापर बँकांमध्ये आणि सगळीकडे झाला पाहिजे. आम्ही नाही सांगत, आरबीआयचं 2014चं परिपत्रक आहे, ते परिपत्रक सुद्धा त्यांच्याकडे दिलेलं आहे. आणि मला तर वाटतं जर कायदा बँका पाळत नसेल तर शिक्षा आम्हाला करणार का बँकांना करणार. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना काही संघटनांनी पत्र दिले, ते म्हणतात की आम्हाला संरक्षण द्या. अरे तुम्ही मराठी बोला, तुम्हाला आम्ही संरक्षण देऊ. राज्यामध्ये जे उद्योग येते त्या उद्योगांमध्ये मराठी पोरांना ही संधी दिली पाहिजे नोकरीची. त्या संदर्भात उदय सामंतांची उद्योगमंत्री देखील. कारण कसं आहे ते नुसताच एक परिपत्रक आहे, 80% मुलांना रोजगार आहे, त्याच्या संदर्भातला कायदा झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ते आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्यांनी ट्विट केलं, त्यांना त्याचं त्यांनी कौतुक केलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल. कन्नडमध्ये पण असा वाद जो आहे तो वारंवार होतो. नाही, मुळात विषय काय तुम्ही नीट समजून घ्या. महाराष्ट्राच्या बँकांमध्ये किंवा इतर आस्थापनांमध्ये हे ज्यांना मराठी भाषा येत नाही हे लोक कसे शिरतात. तर यांची जी सिलेक्शन होते ते तिकडे होते. आमचं म्हणणं इकडच्या ज्या वेकन्सीज आहेत त्या तिकडे भरताना तुम्ही इथल्या राज्यातलेच लोक भरले पाहिजेत. बाहेरच्या राज्यातले लोक आणून इथे भरू नका. किंवा इथली जी वेकन्सीज आहेत इथली परीक्षा इथे घ्या, तिथली परीक्षा तिथे घ्या. आमचं म्हणणं तेच आहे ना. समजा महाराष्ट्रातल्या वेकन्सीज असतील तर त्याच्यासाठी महाराष्ट्रातलेच लोक सिलेक्ट झाले पाहिजेत. गुजरातमध्ये वेकन्सी असेल तर गुजरातमधले लोक सिलेक्ट झाले पाहिजे. जर उत्तर प्रदेशमधली वेकन्सी असेल तर उत्तर प्रदेशमधले लोक. ज्या ज्या राज्यात जेवढी वेकन्सी आहे त्यातल्या तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना 5 जण मिळालं पाहिजे हे आमचं ठाम म्हणणं आहे आणि हे कायद्याला धरून आहे. संदीपजी, मुख्यमंत्री सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे ना. जे आम्ही बोलतोय तेच कर्नाटकमध्ये होतंय, तेच तामिळनाडूमध्ये होतंय, तेच गुजरातमध्ये होतंय, तेच बाकी ठिकाणी होतंय. त्यापेक्षा एक युनिफॉर्मिटी करा की ज्या राज्यात वेकन्सी असेल त्या राज्यातल्या लोकांना आम्ही घेऊ, असं कायदा आहे, त्याची अंमलबजावणी करा. मुख्यमंत्री म्हणतायत जर कोणी कायदा हातात. अहो, आम्ही सांगितलं ना आम्हाला कायदा हातात घ्यायची हौस नाहीये, पण जर कायदा बँक पाळत नाही तर त्यांच्यावर पण कारवाई करा. आमचंही मुख्यमंत्र्यांना मानणं हेच आहे. आरबीआयचा रूल आहे की स्थानिक भाषेचा वापर झाला पाहिजे,
तर त्या कायद्याचं बँकेने पालन करावं असे आदेश बँकांनाही मुख्यमंत्र्यांनी द्यावे, तीच आमची मागणी आहे. काल आदित्य काल आदित्य ठाकरेंनी देखील पाठिंबा दिल्यामध्ये मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी वापरली पाहिजे आणि सक्तीची देखील झाली पाहिजे. बॅनर आणि आदित्य ठाकरेंचं वक्तव्य कसं पाहतो? तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण मराठी भाषेसाठी सगळे एकत्र आले पाहिजे, त्याचं स्वागत करू आम्ही. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.